पाणी एक नंबर. हॅलो गाईज, चला आज आपण जाणार आहोत धबधब्यावर. आता आपण निघालोय राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी. राऊतवाडी धबधबा राधानगरीपासून अगदी जवळ आहे. खूप निसर्गाने नटलेला असा धबधबा आहे, खूप छान. चला तर मग आता आपण निघालो आहोत कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील सुंदर असं राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी. हा सुंदर राऊतवाडी धबधबा राधानगरीपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे. ही भोगावती नदी लागते. पात्र बघा किती मोठं आहे. या संपूर्ण प्रवासात दोन्ही बाजूंनी दाट झाडे, रिमझिम पाऊस, हिरवेगार जंगल मन अगदी प्रसन्न करून टाकतं. किती छान वाटतंय, पहा ना तुम्ही पण. तुमच्या नजरेलाही हिरवागार किती सुंदर वाटतंय. निसर्गप्रेमींसाठी तर हे ठिकाण बापरे खूपच सुंदर अनुभव देतो. तुम्हाला शांत वातावरण, हिरवाई आणि धबधब्याचा मनमोहक आवाज अगदी मन प्रसन्न करून टाकतो. हे अनुभवायला तुम्हाला एकदा राऊतवाडी धबधब्याला नक्कीच भेट दिली पाहिजे. सुकून म्हणजे काय, म्युझिक थेरपी म्हणजे काय, याचा अर्थ इथे आल्यानंतरच तुम्हाला समजेल. मनशांती आणि मनाला प्रसन्न करणारी थेरपी निसर्गाच्या सानिध्यात इथे मिळते. रोज आपण तेच काम करून कंटाळलेलं असतो, थकलेलं शरीर असतं, मन निराश झालेलं असतं. तर त्याला चालना मिळण्यासाठी अशा ठिकाणी नक्कीच यावं. इथे येऊन गेले की आपल्याला काम करण्यात एक नवीन उत्साह, नवीन एनर्जी मिळते. असा छोटा रस्ता आहे. छोटा म्हणजे 2 गाड्या बरोबर जातात, अगदीच छोटा नाही आहे. छान आहे रस्ता, पण चांगला केलेला आहे. शेती आहे साईडनी भाताची. वा वा वा, पुढे बघा कसलं वातावरण आहे. हे वातावरण सर्वांनाच आवडतं, पण फक्त घराच्या बाहेर निघण्याचा प्रश्न येतो. घराच्या बाहेर निघेपर्यंत खूप अडीअडचणी आपल्याला वाटतात. पण असा आनंद घेण्यासाठी आपल्याला पुढच्या कामाला एनर्जी, नवीन ऊर्जा, नवीन उत्साह येण्यासाठी, मन प्रसन्न राहण्यासाठी घराच्या बाहेर तर निघालंच पाहिजे ना हो. एकदा बाहेर निघा, असा आनंद निसर्गाचा, पावसाचा घ्या. मन कसं उत्साहित होतं ते पहा. खूप छान वाटतं मनाला. आपल्या शरीराला एक नवीन टॉनिक मिळतं हो. असं थोडं निसर्गात आलं तर मनाला नवीन चालना मिळते. आनंदाचे क्षण जगतो आपण आणि ते नवीन ऊर्जा, नवीन उत्साह, ही पॉझिटिव्हिटी काही दिवस तरी आपल्याला हे टॉनिक पुरेल आणि आनंदाने आपण काम करू शकू. हो की नाही? खरे आहे ना? मला तरी असं वाटतं. हां, तुमचा काय अनुभव असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर एनर्जी येते अशा वातावरणात येऊन. असं निसर्गात फिरलं ना की खूप एनर्जी वाटते. असा निसर्गाचा आनंद आत्ताच घ्या, नंतर गुडघे दुखतात, पाय दुखतात, थंडीने अंग दुखतं. नंतर जाऊ करून मग काय आपलं जाणं होणार नाही. आपल्या हातात येणार काठी आणि मग निसर्गाचा आनंद घेण्याचा राहील.
तर आज उद्या न करता निघा बाहेर. या रिमझिम पावसात निसर्गात धबधब्याचा आनंद घेण्यात खूप मजा असते. पृथ्वी तलावावरचा हा स्वर्ग आहे. किती सुंदर दिसतो बघा ना. स्वर्ग म्हणजे काय? स्वर्ग काय? तर हाच तो स्वर्ग. चला आता आपण पोहोचलो आहोत धबधब्याच्या ठिकाणी. आता धबधब्याचा आवाज आणि निसर्ग सौंदर्य किती छान हे अनुभवा, आहे. त्याचा आनंद घ्या. मस्त ना. पाऊस पण बारीक चालू आहे आणि त्याच्यामध्ये बापरे, दिसला का किती गर्दी. आणि बघितली का तरी सुद्धा धबधबा पण. झूम करू का? झूम करू. पावसामुळे होत नाही, हात घसरतोय. गाड्या किती लांबपर्यंत लागल्यात. गर्दी बघितली का? पाऊस आहे तरी. धबधब्याचा आवाज घेतला का? इथपर्यंत धबधब्याचा आवाज येतोय. किती छान वाटतंय ना. चला आता आपण घेऊया धबधब्याचा आनंद. येतानी भुट्टा खाऊ, भुट्टा. Jaybird singing something about the way things used to be. Now I'm dancing on a wire like a cheap paper tiger, strumming on a heartstring stereo to a song that no one knows, and it goes like this. Hey, hey, yeah, said it goes like this. Say la vie, oh, don't ask me, 'cause it goes like this. Yeah. Ooh.
तेच ते सुख, समाधान, आनंद, मनाला मिळणारा सुकून सर्व काही याच ठिकाणी मिळाले. अंगावर येणाऱ्या पाण्याला असं मिठीत कवटाळून धरावंसं वाटलं. मन आनंदाने नाचू लागले. सारे दुःख, टेन्शन सर्व काही विसरून अगदी लहान मुलांसारखं नाचावं, बागडावं वाटतं. किती सुंदर धबधबे आहेत. मी तर खूप मनमुराद आनंद घेतला. खूप सुंदर, खूप छान वाटलं. One, two, three, four. अशा ठिकाणी आल्यावरती कसलं टेन्शन, कसलं डिप्रेशन सगळं काही निघून जातो. मन फ्रेश होऊन आपण घरी जातो. एकदा करून तर पहा. निसर्गाच्या सानिध्यात एकदा येऊन तर पहा. इथे माकडे पण खूप आहेत. ते पण निसर्गाचा आनंद घेताना दिसतात. असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, छान कमेंट करा, लाईक करा आणि आता छान निसर्गाचा आनंद अजून आपण घेऊया. सुकून पाहिजे असेल तर इथे एकदा नक्कीच विजिट करा आणि या स्वर्गाचा आनंद घ्या. थंडगार सगळीकडे हिरवळ, खाली पाणी आणि ते गरमागरम भजी एक नंबर. आणि आता कॉफी, गरम भजी, गरम कॉफी आणि हा नजारा. वाव. जिंदगी विथ स्नेहल.
या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, छान छान कमेंट्स करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.